एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात, 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी। जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसचा भीषण अपघात झालेला असून या दुर्दैवी घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। उधमपूरमध्ये झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडलेले असून रामनगरच्या कागोद परिसरात ही बस अनियंत्रित झाल्याने पलटी झाली। या दुर्घटनेत बसमधील 20 यात्रेकरू ठार झाले असून 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे। अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी देखील घटनेवर दुःख व्यक्त केलेलं आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यात्रेकरू प्रवाशांची बस रामनगरहून उधमपूरला जात होती। त्याचवेळी जालोग क्षेत्राजवळ बस चालकाची बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाला। प्राथमिक माहितीनुसार बसचे टायर फुटल्याने आणि वेगामुळे बस अनियंत्रित होऊन पलटी झाली। मात्र अपघाताची नेमकी कारणे आणि सखोल माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या घटनेवर देशभरातून हळहळ व्यक्त होते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उधमपूर अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे। या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे। मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो। अपघातातील जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना। पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये, जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, श्रीनगर।